नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कर्मवीर मल्टीस्टेट संस्था एक आदर्श संस्था, परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांचं प्रतिपादन। जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट सोसायटीच्या 28व्या नांदणी शाखेचा उद्घाटन सोहळा परमपूज्य जगद्गुरू स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते दिनांक 25 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला। यावेळी ते बोलत होते। कर्मवीर संस्था स्थापन होऊन 35 वर्षे झाली। या काळात संस्था अत्यंत मजबूत अशा स्वभांडवलावर उभी राहील, त्यामुळे ठेवीदारांचा पैसा या संस्थेत सुरक्षित राहील असा विश्वास उपस्थितांना दिला व 1000 कोटी व्यवसायाचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं आशीर्वचन महाराजांनी दिलं। संस्थेचे चेअरमन मान्य श्री सागर चौगुले यांनी या प्रसंगी सांगितलं की संस्थेकडे नवीन मंजूर झालेल्या 8 शाखांपैकी नांदणी येथे 28व्या शाखेच्या माध्यमातून कर्मवीर मल्टीस्टेट संस्था ही नांदणी व परिसरातील हरोली, जांभळी, धनगुत्ती या गावातील ग्राहकांना गतिमान बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली आहे। संस्थेकडे असलेल्या आकर्षक व्याजाच्या ठेवी योजना व अत्यल्प व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ या परिसरातील सभासद व ग्राहकांनी घ्यावा। संस्थेच्या सर्व शाखा CBS प्रणालीद्वारे जोडलेल्या आहेत, त्यामुळे सर्व ग्राहकांसाठी IMPS मोबाईल बँकिंग सारख्या अद्ययावत सुविधांच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करण्याची सेवा संस्थेकडे कार्यरत आहे। तसेच या शाखेत व पिग्मे एजंटद्वारे आपल्या घरी येऊन महावितरणचे वीज बिल भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। वीर सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे सहखजिनदार अरविंद मजलेकर, उद्योजक सतीश चकोते सर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। या सोहळ्यासाठी उपस्थितांचं स्वागत वीर सेवा दलाचे कार्याध्यक्ष सुभाष मगदुम यांनी केलं, तर प्रस्तावना संस्थेचे संचालक प्राध्यापक अप्पा भगाटे यांनी केली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ कत्ते, उपसरपंच अजय कारंडे, संजय बोरगावे, ND पाटील, युनुस पटेल, महावीर पाटील, रामगोंडा पाटील, बबन अस्वले, बाबासो शंभू शेटे, स्वप्नील हदगिने यांचेसह गावातील सभासद, ग्राहक, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते। तसेच संस्थेचे संचालक आदिनाथ किनिंगे, सुकुमार पाटील, भूपाल गिरमल, भरत गाठ, अनिल भोकरे, कुमार पाटील, भाऊसो पाटील, रावसो पाटील, रमेश पाटील, राजेंद्र नांदणे, अमोल पाटील, अनिल गडकरी, पंकज आयवळे, सौर्मिला मनोहर उपाध्ये, CEO रवींद्र पाटील उपस्थित होते। उपस्थितांचे आभार संस्थेचे चीफ अकाउंटंट श्री चंद्रकांत धुळासावंत यांनी मानले। अण्णांच्या कार्याला साजेल शोभेल अशाच पद्धतीचं काम आम्ही गेल्या 35 वर्षामध्ये या भागामध्ये उभा करायचा प्रयत्न केलेला आहे। आज आमच्याकडे 75,000 सभासद आहेत। शेअर भांडवल आमचं आहे 10 कोटी रुपये। आज आमच्याकडे ठेवी आहेत 555 कोटी रुपये। आज आम्ही कर्ज वितरण केलोय 360 कोटी आणि आता आम्ही शिडी रेशो मेंटेन करून येत्या मार्च अखेर आम्ही 400 कोटीचं कर्ज वितरण आणि 600 कोटीचा टप्पा ठेवीचा आम्ही पूर्ण करणार आहोत। मला सांगायला अभिमान वाटतो की ही एक टीम पुन्हा कामाला लागलेली आहे। गेल्या वेळी निमित्तानं 12 रुपयाच्या ठेवी आमच्याकडे संकलित झाल्या। छोटी छोटी कर्ज वितरण करायची होती आणि म्हणून आम्ही आपल्याच ग्राहकांच्यासाठी कर्ज वितरण एक नवीन गाड्या देण्यासाठी एक अत्यंत सुलभ कर्ज योजना आणली 8 दिवसापूर्वी आणि आव्हान केलं सर्व शाखांना की 27 शाखा आहेत, आपल्याला 250 गाड्या वाटायच्या आहेत। आज मला सांगायला अभिमान वाटतो की 30 तारखेला आमच्या 257 गाड्या आम्ही वाटणार आहोत। 4.5 कोटीचं कर्ज वितरण या माध्यमातून होणार आहे। एका वेगळ्या पद्धतीने गतिमान झालेली आहे संस्था। पुन्हा एकदा एवढंच नव्हे तर आमचं स्वभाग भांडवल 67 कोटी रुपये आहे। संस्थेचं आर्थिक स्थैर्य कशावर मोजतात तर ते स्वभाग भांडवल आमचं आता ते 67 कोटीवर गेलेलं आहे। CRAR शासनाच्या आणि सहकाराच्या धोरणाप्रमाणे 12% पाहिजे, पण आज आम्ही 17%वर म्हणजे इतकं भक्कम परिस्थिती आमची आहे। 17% आता आमचं CRAR आहे। शिडी रेशो मेंटेन केलेला आहे। 3%च्या आत आपण आमची थकाबकी ठेवलेली आहे आणि शेवढंच नव्हे तर नवीन अत्याधुनिक सर्व योजना आम्ही ग्राहकांपर्यंत आणण्यासाठी कटिबद्ध आहोत। आज IMPS असेल, NEFT असेल, RTGS असेल, या सगळ्या सुविधा आम्ही आता चालू केलेल्या आहोत। मोबाईल बँकिंग सुविधा सुरू करत आहोत। वीज बिल भरणा केंद्र आता आपल्या सगळीकडे चालू आहे। एवढंच नव्हे तर आता घराघरामध्येच आमचा पिग्मे एजंट तुमच्या घरी येईल आणि तिथंच तुम्हाला तुमची वीज बिल भरून तुम्हाला रिसिप्ट देईल। एक नवीन योजना येत्या 1 तारखेपासून बिल भरायला तुम्हाला कुठेही बाहेर जायचं काम नाही अशी योजना आम्ही आणत आहोत। विविध पुरस्कारांना आम्हाला सन्मानित करण्यात आलेलं असं अरविंदजींनी मगाशी सांगितलं। त्याबरोबरच मी आणखी काही गोष्टीकडे आपलं लक्ष वेधणार आहे। या संस्थेच्या माध्यमातून मगाशी त्यांनी सांगितलं की केवळ पैसे गोळा करणे, ठेवी गोळा करणे आणि कर्ज वाटणे एवढंच आमचं उद्दिष्ट नसून सामाजिक बांधिलकी पत्करून महाराजजी रयत मावडी योजना आम्ही आणली। ज्या घरामध्ये मुलगी जन्मेल
त्या घरामधल्या मुलीच्या नावावर संस्था 5,000 रुपये आणि त्यांच्या पालकांचे 5,000 असं होतं. आता आम्ही ते वाढवून एक विनंती करणार आहे, 1 तारखेपासून जर पालक 10,000 देत असतील तर आम्ही सुद्धा 10,000 त्या मुलीच्या नावानं ठेवायला तयार आहोत, जेणेकरून लग्नाच्या वेळी तिला 1.5 लाख रुपये मिळावेत. हेतू हा होता की आपल्या समाजामध्ये जास्त भ्रूण हत्या होते की काय अशी शंका निर्माण झाली होती आणि त्याला रोखण्यासाठी ही योजना आणली आणि आज कितीतरी लाभधारक आमचे हे झालेले आहेत. याबरोबरच कर्ज वितरण करत असताना कधीही आम्ही कर्जदाराची पिळवणूक होणार नाही हे पहिल्यापासून आम्ही पाहिलं. महाराजजी 88 पासूनचा इतिहास मला सांगावासा वाटतो. 22% कर्जावर व्याजदर होता, त्यावेळी आम्ही 18% केलो. लोकांनी 18% केल्यावर आम्ही 14%वर आणलं. लोकांनी 14 केल्यावर आम्ही 12, 10, 10.5, 9%वर आणले कर्ज. हेतू हा की कर्जदाराची पिळवणूक होऊ नये, तो स्वतःच्या पायावर उभे राहावा ही त्या पाठीमागची भूमिका होती. ठेवीमध्ये सुद्धा महाराजजी आज अखेर हे जे 600 कोटीचं ठेव संकलन आहे यामध्ये 35 वर्षामध्ये एकही गोष्ट अशी झालेली नाही की तुम्ही 1 लाखाचं ठेव द्या, चांदीचं नाणं घ्या, 5 लाखाचं द्या, सोन्याचं नाणं घ्या. आम्ही सुद्धा कोण ठेव गोळा केलेली नाही. ही जे काही ठेव आली ती सर्वच्या सर्व तुम्हा सर्वांनी विश्वासार्हतेनं आमच्यावर ठेवलेली आहे, हे आम्हाला रास्त अभिमान वाटतो. आणि अशाच पद्धतीनं ही पुढची सुद्धा कार्यवाही आम्ही करणार आहोत. कालच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशननी एक कॉन्फरन्स मीटिंग केली. त्यामध्ये सर्व राज्यातल्या पतसंस्थांचे चेअरमन आणि CEO मीटिंगमध्ये सहभागी झालो होतो. महाराजी सांगायला दुःख होतंय की विदर्भामधल्या अनेक पतसंस्था की ज्या 12%, 14% ठेवीला व्याज देत होत्या, आज त्यांना हुडकायची पाळी यायला लागली. त्यांच्या संचालकांना शोधायची पाळी येऊ लागलेली आहे. ने परवडणारी स्पर्धा त्या लोकांनी केली. आमचे आज अखेर 8%, 8.5%च्या वर ठेवीवर कुठेही व्याजदर नाहीत, तरी सुद्धा लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्याचं कारण आहे की आज अखेर गेल्या 35 वर्षात आमच्या काउंटरवरून एकही ग्राहक पैसे मिळाले नाही, परत गेला नाही, हे आमचं वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीचं एक नियोजनबद्ध या पतसंस्थेचं काम सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचं महाराजजी, या वर्षापासून आम्ही एक नवीन संकल्पना जमवलेली आहे. जी बँका करतात ते आम्ही पतसंस्थेमध्ये पहिल्यांदा केलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये. आता गोवा सुद्धा कार्यक्षेत्र आम्ही घेणार आहोत. भविष्यात याला एक वेगळं अशा पद्धतीचं स्वरूप निर्माण करावं आणि चांगल्या पद्धतीला जास्तीत जास्त मुलांना एम्प्लॉयमेंट निर्माण करावं ही त्या पाठीमागची भूमिका होती. आणि आज कर्मचाऱ्यांच्याकडे सुद्धा आमचं दुर्लक्ष नाही. गेल्या वर्षी भरभरून त्यांना आम्ही 14% डिव्हिडंड बोनस दिला, 20,000 रुपये आम्ही त्यांना फेस्टिवल ॲडव्हान्स दिला. आणि आज महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या वेळी आम्ही चर्चा करतो मीटिंगमध्ये, त्यावेळी सगळ्या 27,000 पतसंस्थांमध्ये आमच्या पतसंस्थे इतकं स्केल कुठल्याही पतसंस्थेमध्ये नाहीत, हे मी अभिमानाने सांगतो. इतकं चांगल्या पद्धतीने आमचा आज शिपाई 32,000 रुपये पगार घेतो. हेतू हा आहे की या सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं करावं ही भूमिका होती बाबासाहेबांची. ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत. आणि आमचे एक स्वप्न आहे की आमचा शाखाधिकारी 4 व्हीलर मधनच शाखेत यायला पाहिजे. महाराजजी आहे ते तुम्हा सभासद, कर्जदार आणि ठेवीदारांच्यामुळे आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हा सर्वांना ग्राहक देवोभव म्हणतात, हे ग्राहकच आमचे देव आहेत. तुमच्या सेवेमध्ये आम्ही सातत्यानं सगळी मंडळी आम्ही लीन राहण्यासाठी जिनेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि असाच आशीर्वाद तुम्हा सर्वांचा आम्हाला मिळो अशी प्रार्थना करून माझं हे छोटंसं मनावर संपवतो. जय जिनेश्वर. कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड जयसिंगपूर यांच्या नूतन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. कर्मवीर अण्णांचा आणि नांदणीचा संपर्क किंवा एक नातं जुनं नातं आहे. तसं बघायला गेलं तर कर्मवीर अण्णांचे आजोबा या मठाचे भट्टारक होऊन गेलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय की नांदणीमध्ये ही शाखा यायला थोडी लेटच झाली. रमेश निबंधात्मन लेट झाली, पण चांगलं झालं लेट होण्याच्या पाठीमागं कारण पण असं आहे की हे पीठ निर्ग्रंथ बाबा पीठ म्हणून ओळखलं जाणारं नांदणीचं पीठ आहे. म्हणजे येथे या पीठावरती 84 दिगंबर मुनी महाराज भट्टारक होऊन गेलेले आहेत. सरांनी तुम्हाला तर पूर्ण मठाचा इतिहास सांगितलेला आहे. 84 दिगंबर मुनी महाराज भट्टारक होत असताना या पीठाला एक ख्यातीच प्राप्त झाली होती की हे पीठ मुनी महाराजांचं पीठ आहे. आणि आमचे वीर सेवा दलाचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं 28 मूलगुणधारी मुनींची ही 28वी शाखा इथं ओपन होत आहे, तर मुनीपीठाच्या ठिकाणी ही 28 सगळ्यात शेप संस्था जर कोणती असेल तर कर्मवीर मल्टीस्टेट संस्था समोर
ओळखली जाणारी ही संस्था आहे. या गोष्टीचा आनंद आहे. मी भट्टारक होऊन 5 वर्ष झाली आणि या 5 वर्षामध्ये 70-71 नूतन शाखा, नूतन बँका, नूतन इमारती, बँकांच्या इमारती किंवा संस्थांच्या इमारतींचे उद्घाटन केलेले आहे. आणि त्यातले 47 कर्नाटकातले संस्था आणि 24 महाराष्ट्रातल्या संस्था या पद्धतींचा. आणि त्या 24मध्ये मला असं वाटतंय मी सगळ्यात जास्त जर कोणत्या संस्थेला गेलो असेल तर कर्मवीरच्या संस्थेला गेलो. आणि कर्मवीरवाल्यांचं एक प्रेम मठावरती सतत आहे आणि यापुढेही असंच राहावं. एक छोटीशी कथाच्या माध्यमातून मी तुम्हाला धर्मस्नेही आत्मान, मी नवीन शाखांच्या नवीन संस्थांच्या उद्घाटनाला जाणं फार टाळतो. संस्था निघून एक 20 वर्ष झाल्यानंतरच त्या संस्थेकडे जाण्याचा विचार करत असतो. कारण एक कथेच्या माध्यमातून आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.